सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 9th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 14, Substances in Common Use. Dear students, this is fourth video out of 4 videos of this lesson. It means this is last video of this lesson. In this video, we are going to learn Teflon powder coating, after that anodizing, then ceramic, porcelain, after that bone china, and in the last of the video, we will learn advanced ceramics. Let us see about Teflon. This is now look at this picture. This picture is a process of Teflon coating. Teflon is used for coating cooking utensils and industrial equipment to avoid sticking. चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी तसेच औद्योगिक उपकरणांमध्ये मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात. इट इज द पॉलिमर ऑफ tetrafluoroethylene. Tetrafluoroethylene. It is the polymer of tetrafluoroethylene. हे टेट्राफ्लुओरोइथिलीनचं बहुवार्षिक आहे. रॉय जे प्लंकेट डिस्कवर्ड इट इन 1938. याचा शोध रॉय जे प्लंकेट यांनी 1938 मध्ये लावला. इट्स केमिकल नेम इज पॉलिटेट्राफ्लुओरोइथिन असं याचं रासायनिक नाव आहे. C2F4N हे त्याचं रासायनिक नाव आहे. पॉलिटेट्राफ्लुओरोइथिन. Let us see properties and uses of Teflon. First we see properties of Teflon. First property is the atmosphere and chemical substances have no effect on Teflon. वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही. Second property is neither water nor oil will stick to Teflon coated articles. पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाही. Third property is high temperature do not affect Teflon as its melting point is 327 degree Celsius. टेफ्लॉनचा मेल्टिंग पॉइंट खूप हाय आहे, 327 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणून उच्च तापमानाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. फोर्थ प्रॉपर्टी इज टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स आर इझी टू क्लीन. टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजपणे स्वच्छ करता येतात. लेट अस सी uses of Teflon. First use of Teflon is Teflon is a poor conductor of electricity. Therefore, Teflon coated wires and parts are used in high technology electronics instruments. टेफ्लॉनच्या विसंवाहकता जे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हा जो गुणधर्म आहे, या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉन व्यवस्थित विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी टेफ्लॉनचा उपयोग करतात. इट इज युज्ड फॉर मेकिंग नॉनस्टिक किचनवेअर. स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात. थर्ड यूज इज द कलर्ड मेटल शीट्स ऑफ 2 व्हीलर्स and 4 wheelers are given a Teflon coating to protect them from damage due to high temperature and rain. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर
तापमान आणि पाऊस यांचा परिणाम होऊ नये आणि यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नयेत म्हणून टेफ्लॉनची कोटिंग करतात. Let us we will learn about powder coating. Powder coating is a method of applying a layer harder than paint on the surface of iron object to prevent rusting. लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पद्धत म्हणजेच पावडर कोटिंग. इन दिस मेथड ए पॉलिमर रेजिन, a pigment and some other ingredients are melt mixed. आता या पद्धतीमध्ये पॉलिमर रेजिन, पिगमेंट आणि इतर काही घटक हे वितळवले जातात, मिक्स करून वितळवले जातात. कूल्ड अँड ग्राउंड इनटू ए युनिफॉर्म पावडर, नंतर थंड केलं जातं आणि त्याचं बारीक चूर्ण तयार करतात. This powder is sprayed on the polished metal surface by electrostatic spray deposition. त्यानंतर ज्या मेटलवर पॉलिश केलेले आहे अशा पॉलिश केलेल्या मेटलवर ह्या पावडरचा फवारा उडवला जातो. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन ESD असं म्हणतात. ESD इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ electrostatic spray deposition. In this method, the particles of the powder are given an electrostatic charge, due to which a uniform layer of powder sticks to the metal surface. आता या मेथड मध्ये अजून काय केलं जातं, ही जी पावडर आहे या पावडरवर इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज दिला जातो आणि त्याच्यामुळे मेटलच्या पृष्ठभागावर या पावडरचे कण हे चिकटून बसतात, चिकटतात. देन द ऑब्जेक्ट इज हीटेड इन ओव्हर अलॉंग विथ द कोटिंग. नंतर या कोटिंग सह हे जे ऑब्जेक्ट्स असतात यांना उष्णता दिली जाते आणि याच्यामुळे केमिकल रिएक्शन होते. ए केमिकल रिएक्शन ऑकर्स इन द लेयर रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ लॉंग क्रॉस लिंक्ड पॉलिमर चेन आणि याच्यामुळे एक पॉलिमर चेन फॉर्म होते. दिस पावडर कोटिंग इज हायली ड्युरेबल. जी पावडर कोटिंग अशा प्रकारे केली गेलेली ही टिकाऊ असते. हार्ड अँड अट्रॅक्टिव्ह. दिस पावडर कोटिंग इज हायली ड्युरेबल, हार्ड अँड अट्रॅक्टिव्ह. ही पावडर कोटिंग ही टिकाऊ, टणक आणि आकर्षक असते. पावडर कोटिंग कॅन बी डन ऑन प्लास्टिक and medium density fiber, that is MDF. MDF is the abbreviation of medium density fiber. म्हणजे ही जी पावडर कोटिंग हे प्लास्टिकवर केलं जातं त्याचप्रमाणे मीडियम डेन्सिटी फायबर बोर्डवर केलं जातं इन डे टू डे युजल्स वे. लेट अस सी अबाउट anodizing. A protective layer is formed naturally on the surface of aluminum metal by reaction with oxygen in air. अल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक संरक्षक अशा प्रकारचा थर तयार होतो. In the anodizing process, this layer can be made of the desired thickness. Anodizing या प्रक्रियेमध्ये हा थर आपल्याला हव्या त्या जाडीचा बनवता येतो. इन द एनोडायझिंग प्रोसेस दिस लेयर कॅन बी मेड ऑफ द डिझायर्ड थिकनेस. एनोडायझिंग इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस. विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून एनोडायझिंग केलं जातं. डायल्यूट ऍसिड इज टेकन इन द इलेक्ट्रोलायटिक सेल and the aluminum article is dipped in it as the anode. Dilute acid is taken in the electrolytic cell and the aluminum article is dipped in it as the anode. विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यामध्ये अल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवली जाते. When an electric current is passed
hydrogen gas is released at the cathode and oxygen gas at the anode. ज्या वेळेस विद्युत प्रवाह सुरू केला जातो त्यावेळेस ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू आणि धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. म्हणजे ऑक्सिजन वायू एनोड जवळ मुक्त होतो आणि हायड्रोजन वायू हा कॅथोड जवळ मुक्त होतो. A reaction with oxygen occurs and layer of hydrated aluminum oxide is formed on the anode, that is iron particles. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन अल्युमिनियम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो. This layer can be made attractive by adding color in the cell during electrolysis. हे इलेक्ट्रोलिसिस ची प्रोसेस सुरू असताना त्याच्यामध्ये रंग टाकून आपल्याला ही जी लेयर आहे ती अट्रॅक्टिव्ह करता येते. We use now here is one question. Now question is we use anodizing cooker. We use anodized cooking utensils like griddles and cookers. Why? आपण anodize केलेले कुकर वापरतो तसेच तवे वापरतो. ग्रिडलेस म्हणजे तवे का अशा प्रकारचा प्रश्न आहे. The answer of this question is anodized cooking utensils like griddles and cookers and pans are non-stick, scratch resistance and can be easily cleaned. And second reason is anodized utensils are heat resistance, non-poisonous, long lasting, food cooks faster in these vessels. This is the answer of this question. We will learn about ceramic. Now look at this picture. This picture is of ceramic articles. Ceramic is a heat resistant substance formed by kneading an inorganic substance in water and then shaping it and hardening it by heating. सिरॅमिक म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णतारोधक पदार्थ त्याला म्हणायचं सिरॅमिक. पॉट्स मेड बाय ए पॉटर, मंगलोर roofing tiles, construction bricks, pottery, terracotta articles are some examples of common ceramic articles that we see around. कुंभाराने बनवलेली गाडगी, मडकी, माठ अशी भांडी, त्याचप्रमाणे मंगलोरी रूफिंग टाइल्स म्हणजे मंगलोरी कौलं, कन्स्ट्रक्शन ब्रिक्स बांधकामाच्या विटा, पॉटरी कपबशा, टेराकोटाच्या वस्तू. टेराकोटा आर्टिकल्स मीन्स दिस इज द एक्झाम्पल ऑफ टेराकोटा आर्टिकल्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ कॉमन सिरॅमिक आर्टिकल्स. ही आजूबाजूला दिसणाऱ्या सिरॅमिकच्या आर्टिकलची उदाहरणं आहेत. सिरॅमिक कॅन विथस्टँड हाय टेम्परेचर विदाउट डिकम्पोजिंग. सिरॅमिक पदार्थ हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. सिरॅमिक इज ब्रिटल, वॉटर रेजिस्टन्स अँड अन इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. सिरॅमिक हे ठिसूळ, विद्युत रोधक व जलरोधक असतात. Therefore, it is used in electrical instruments for coating the interior of kiln, the outer surface of ships and blades of jet engines. त्यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये केला जातो. भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी, कोटिंग द इंटेरियर ऑफ किल्न. त्यानंतर जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी, ब्लेड्स ऑफ जेट इंजिन. अँड सर्टेन टाइप्स ऑफ सिरॅमिक टाइल्स आर फिक्स्ड ऑन द आउटर लेयर ऑफ स्पेस शटल. स्पेस शटलच्या बाहेरच्या थरावर
विशिष्ट अशा प्रकारच्या सिरॅमिक टाईल्स या लावलेल्या असतात. सम टाइप्स ऑफ सिरॅमिक्स आर युज्ड ॲज सुपर कंडक्टर. काही सिरॅमिकचा वापर सुपर कंडक्टर म्हणून केला जातो. लेट अस सी अबाउट पोर्सिलिन. This is a hard, translucent and white colored ceramic. पोर्सिलिन ही कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका आहे. सिरॅमिकला मराठी शब्द मृत्तिका असा आहे. दिस इज हार्ड. पोर्सिलिन इज हार्ड, ट्रान्सलुसंट अँड व्हाईट कलर्ड सिरॅमिक. इट इज मेड बाय युजिंग द व्हाईट क्ले कॉल्ड केओलिन फाउंड इन चायना. ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात. ग्लास, ग्रॅनाइट अँड मिनरल फेल्डस्पार इज मिक्स्ड विथ केओलिन अँड नीडेड विथ वॉटर. काच, ग्रॅनाइट, फेल्डस्पार हे खनिज केओलिन मध्ये मिसळून त्यात पाणी घालून ते मळलं जातं. The resulting mixture is shaped and fired in a kiln at a temperature of 1200 to 1450 degrees Celsius. हे जे मिक्सचर आहे हे त्याला विशिष्ट अशा प्रकारचा पाहिजे त्या पद्धतीचा आकार देऊन त्याला भट्टीमध्ये 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवतात, तापून भाजतात. तापमानाला भाजलं जातं. 1200 ते 1450 डिग्री सेल्सिअसला ते भाजतात. ऑन फायरिंग अगेन आफ्टर ग्लेझिंग, ब्युटिफुल आर्टिकल्स ऑफ पोर्सिलिन आर ऑब्टेन. त्यानंतर आकर्षक अशी ग्लेज लावून पुन्हा भाजल्यावर पोर्सिलिनची सुंदर भांडी मिळतात. नाउ क्वेश्चन इज हिअर, which porcelain vessels are used in laboratories? The answer is evaporating dish and crucibles are the vessels are used in the laboratory. Then let us see about bone china. Bone china is made by adding some ash of animal bones in the mixture of china clay, feldspar and fine silica while making porcelain. This ceramic is harder than पोर्सिलिन. केओलिन म्हणजे चिनी माती, फेल्डस्पार खनिज, बारीक सिलिका यांच्या मिश्रणामध्ये प्राण्यांच्या हाडांची राख मिसळून पोर्सिलिन बनवतानाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्राण्यांची हाडांची राख मिसळली जाते. दी सिरॅमिक इज हार्डर दॅन पोर्सिलिन. आणि याच्यामुळे जी सिरॅमिक तयार होतं ते पोर्सिलिन पेक्षा सुद्धा हार्ड असतं. देन नेक्स्ट इज ॲडव्हान्स्ड सिरॅमिक, प्रगत मृत्तिका. ऑक्साइड्स लाईक ॲल्युमिना, झिरकोनिया, सिलिका अँड सम अदर कंपाऊंड्स लाईक सिलिकॉन कार्बाइड, बोरॉन कार्बाइड आर युज्ड इन्स्टेड ऑफ क्ले फॉर मेकिंग ॲडव्हान्स्ड सिरॅमिक. प्रगत मृत्तिका बनवताना मातीच्या ऐवजी ॲल्युमिना, झिरकोनिया, सिलिका अशी काही ऑक्साइड्स व सिलिकॉन कार्बाइड, बोरॉन कार्बाइड यासारख्या काही इतर संयुगांचा उपयोग केला जातो. दी सिरॅमिक रिक्वायर्स ए टेम्परेचर ऑफ 1600 to 1800 डिग्री सेल्सिअस and an oxygen-free atmosphere for firing. This process is called sintering. या सिरॅमिक भाजण्यासाठी 1600 ते 1800 डिग्री असे तापमान व ऑक्सिजन विरहित अशा प्रकारचं वातावरण लागतं. आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला सिंटरिंग असं म्हणतात. So students, in this way this lesson is completed. Thank you.